काढून घ्यायचं ना ते बनवायचं नाही डिस्प्ले पण तर हे आपली प्लेट. उलटा गुड मॉर्निंग, नमस्कार, जय भीम, जय शिवराय. तर आज आमचा स्पेशल डे आहे, कारण खूप दिवसाचं स्वप्न काल पूर्ण झालंय. आणि गावाला येतानाच म्हणजे इकडं आम्ही आमचं मुंबईला येतानाच ना आपले काही ड्रीम पूर्ण झाले. तर ते तुम्हाला नक्की कळेलच. सध्या मी आहे उल्हासनगरमध्ये. आता जायचं आम्हाला दादरला. आता बघूया. मी आमचं टेम्पो आहे, मेवणी पुढे गेली पळून. मेवणी तोंड दाखवत नाही. तर चाललोय आम्ही. आता मला काय गायचं म्हणते हाय. तर निघालोय आता. बघूया, मे बी रविवारी मेगा ब्लॉक असतो, आहे का नाही ते आपण बघू. नसेल तर काहीतरी ऍडजस्ट करून जावं लागेल. बघू आपण कसं काय. चला आता भेटू आपण डायरेक्ट दादर मध्ये. दादरला पुढं चालले अजून गर्दी बाकी ते सगळी अजून एक तर दादरवरून आम्ही इकडे चैत्यभूमीला आलोय बाय टॅक्सी. एक फॅमिली पण जॉईन झाली, तुम्हाला माहित असतं. इकडे बघा, इकडे बघा. त्यांना तुम्ही बघितलं असेल आधी, आपल्या घरी पण आले होते. आपली दुसरी फॅमिली मुंबईची. तर आलोय बघा चैत्यभूमीला, पावतो. चला, ऍक्च्युली आम्हाला राजगृहाकडे जायचं होतं. बाबासाहेबांचा बंगला होता तिकडे, पण त्या टॅक्सीवाल्यांकडे सोडले आम्ही. चांगली गोष्ट असो. आता फिरूया, थोडं बघूयात काय काय. नंतर आपण तिकडे जाऊया. थोडी पेट पूजा करून झाली, वडापाव वगैरे खाल्लं. आता असं चिंच घेतले, कणीस घेतले आणि कैरी घेतली. या खायला. आता आज रविवार असल्यामुळे गर्दी आणि भारे भारे. पुढं चैत्यभूमी मध्ये ते हे स्मारक आहे बाबासाहेब आंबेडकरांचं, चैत्यभूमी. तर तिकडे पण जायचंय. आणि इकडे बघा ब्रिज वगैरे खूप छान आहे. ते बघा, हा येतो कुठला अटल सेतू आहे ना, अटल सेतूच वाटतं, कारण दुसरं काय म्हण अटल सेतूच मे बी तो दिसतोय जरूर. इकडे पण जायचं आपल्याला, थोड्या वेळाने जाऊया आपण. बघ काय रे. तर ही आहेत चैत्यभूमी दादर येथील काही दृश्य, ज्या ठिकाणी ज्ञानाच्या अथांग महासागराने निवांत शांत झोप घेतली. या पवित्र ठिकाणी मला आपली यूट्यूब प्लेटचे अनबॉक्सिंग करायला भेटले, त्याबद्दल मी मनाला स्वतःला खूप अभिमान समजतो. पहिल्या सबस्क्रायबर पासून 1,00,000 फॅमिली होईपर्यंत हा प्रवास खूप खडतर होता, पण तुमच्या सर्वांच्या सहवासामुळे, प्रेमामुळे खूप सुखद असा झाला. इथून पुढेही तुमचा सहवास असाच भेटेल अशी आशा व्यक्त करतो. तर सिल्वर प्लेटचं हे केलं आपण, काय आपण आतमध्ये आलो नाही असं तुम्हाला भेटली आपण. अरे बापरे, मोबाईल आपली प्लेट काढून घ्यायचं ना ते बनवायचं नाही डिस्प्ले पण. तर हे आपली प्लेट. सांगा करके हाय रे जा रे हाय कर जा संभू हाय कर ना जर क्यों है कर संभू हाय कर तू जा तुम्ही पण नाचा त्यांच्यासोबत नाच की. तर मग अशा पण अनबॉक्सिंग केलं, तुम्ही बघितलं, फोटोशूट वगैरे केलं. आणि नाही का पेट पूजा अजून डबल केली. ताईने डबा वगैरे आणला होता आणि आपण आलोय
आलोय आता ब्रिजवर, बीचवर. हे बघा, चला पाण्यात पाहू. चला. हे बघा, हे बघा, भारी दिसतोय एकदम, लय खतरनाक वाटतंय, लय भारी दिसतंय. हे ना प्लीज प्लीज, भारी दिसतंय. हा बघा बरं, चला. झूम करा जरा. एवढं नाही तरी याची क्वालिटी एवढी नाही आहे, तरी पण भारी दिसते. चला पाण्यात. देव उलटा तर मित्रांनो, हा होता आमचा हा छोटासा ब्लॉग आजचा. ऍक्च्युली मला राजगृहाला जायचं होतं, पण अचानक आम्ही चैत्यगृहाकडे आलो. असो, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर आम्ही थोडं इथं एन्जॉय केला आणि त्याचबरोबर आपल्या प्लेटचं अनबॉक्सिंग केलं, थोडं एन्जॉय केला. जेवण वगैरे घरून आणलं होतं, जेवण केलं. आणि आता थोडं 5 वाजत आले, 4 वाजत आलेत आणि आता आम्हाला निघायचं आहे. त्यामुळे म्हणलं छोटं आता निघावं, नाही का. तर ही होती आमची 2 महिन्याची, म्हणजे 2 वर्षाची मेहनत. कंटिन्यू आम्ही प्रयत्न करत होतो तुमच्या आणि सगळ्या सपोर्टमुळे तुमच्या सगळ्यांनी सपोर्ट केला, त्यामुळे ते शक्य झालं. तुमच्यासारखी गोड माणसं भेटली आम्हाला. असो, तर भेटत राहू आपण असंच छोट्या मोठ्या ब्लॉग मध्ये. पण आजचा ब्लॉग कसा वाटला की नक्की कमेंट करून सांगा. आणि ही फॅमिली कुठे गेली? फॅमिलीला पण सपोर्ट करा. वैशाली फॅमिली म्हणून त्यांची चॅनल आहे. बाय.